MBA म्हणजे जादूची कांडी. फिरवली की महिन्याला 2 लाख पगार सहज हातात. आजकाल असं सर्रास म्हटलं जातं, कारण इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे जणू बेरोजगारीचं एकरेषीय समीकरण झालंय. लाखो मुलं डिग्री घेतात, पण हातात रोजगार येतोच असं नाही. लोक आता शाश्वत आणि पगार देणारी नोकरी कुठे मिळते हे शोधतायत. म्हणूनच एक नवीन ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून अगदी जोरात वाढतोय. तो ट्रेंड म्हणजे MBA. आज MBA अशी डिग्री बनली आहे जिच्याकडे सगळे मास्टर्ससाठीचं सहज उत्तर समजून धाव घेतात. मेडिकल नाही जमलं, इंजिनिअरिंग करून काहीच हाती आलं नाही, तर MBA तरी करून बघू असा विचार अगदी सामान्य झालाय. कोणतंही ग्रॅज्युएशन झालं की लगेच लोक MBA ची वाट धरतात. म्हणजे लोकांना आता असं वाटायला लागलंय की MBA हा शाश्वत नोकरी आणि पगार देणारा कोर्स आहे. पण मंडळी, हे सगळं खरं आहे का? खरंच MBA हे प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करतंय का? की हे पण एखाद्या एज्युकेशन बिझनेसचं मार्केटिंग आहे? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विश्वास भारी. मंडळी, MBA म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट, फायनान्स, HR मार्केटिंग सारख्या क्षेत्रांमध्ये करिअर घडवण्याचं स्वप्न दाखवणारा एक पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स, ज्यात दरवर्षी लाखो पोरं ॲडमिशन घेतात. चांगली नोकरी, गलेगठ्ठ पगार आणि भविष्य गाठण्यासाठीचं कॉर्पोरेट. पण हे कितपत खरं आहे? म्हणजे आजकाल MBA कॉलेजेस स्वतःचं मार्केटिंग इतकं जबरदस्त करतायत की प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की MBA केल्यावर त्याचं आयुष्य सेट होणार, लाखोंचा पगार मिळणार आणि MNC कंपनीत ग्लॅमरस लाईफ जगता येणार. याचं कारण म्हणजे आजकाल MBA कॉलेजेस आपली जबरदस्त ब्रँडिंग करताना 100% प्लेसमेंट, 20 लाखांचं सरासरी पॅकेज आणि टॉप MNC मध्ये नोकऱ्या अशा मोठ्या वाक्याचं फुगा फुगवतात. पण या सगळ्या आश्वासनांच्या मागे एक काळं वास्तव लपलेलं असतं. कॉलेजच्या वेबसाईटवर Google, Amazon, Deloitte यांचे लोगो लावून ते दाखवतात की त्यांच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोरांची प्लेसमेंट अशा भारी कंपन्यांमध्ये होते. पण खरं बघितलं तर त्या टॉप कंपन्यांमध्ये केवळ 2 ते 3 विद्यार्थ्यांनाच ऑफर मिळालेली असते. 20 लाखांचं ॲव्हरेज पॅकेज हा आकडा त्याच 2 ते 3 विद्यार्थ्यांच्या सॅलरीवर आधारलेला असतो. पण उरलेल्या 90% विद्यार्थ्यांना केवळ 6 ते 8 लाखांचं पॅकेज मिळतं आणि तरीही आकडा सरासरी म्हणून फुगवून दाखवला जातो. आणि भरीसभर म्हणजे या सगळ्या गोष्टी कोणतीही सरकारी यंत्रणा तपासत नाही, कारण AICTE किंवा UGCने प्लेसमेंट डाटा जाहीर करणं कॉलेजेससाठी बंधनकारकच केलेलं नाही. त्यामुळे कॉलेजेसना वाटेल तसा खोटा डेटा दाखवता येतो आणि विद्यार्थी त्या गोंडस आकड्यांवर विश्वास ठेवून लाखो रुपयांचं शिक्षण घेतात. शेवटी मात्र त्यांना मिळतो तो कर्जाचा भला मोठा बोजा आणि पोटापुरतं भागणारी नोकरी. मंडळी, भारतामध्ये सध्या 4000हून अधिक MBA कॉलेजेस आहेत, पण त्यातली फार कमी कॉलेज शिक्षण आणि प्लेसमेंटकडे लक्ष देतात. बाकी उरलेली बहुतेक कॉलेज फक्त पैसे देऊन डिग्री देणारी एज्युकेशन फॅक्टरी बनली आहे. या कॉलेजमध्ये फी 5 ते 20 लाखांपर्यंत असते, पण त्या बदल्यात ना चांगली ट्रेनिंग, ना इंटर्नशिप, ना प्लेसमेंट मिळते. शिवाय आजच्या काळात MBA हे शिक्षण न राहता बँका आणि कॉलेजेससाठी कमाईचा धंदा बनलाय. कॉलेज एजंट अगदी विश्वासाने सांगतो, काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये, कारण या लाईनमध्ये कर्ज आरामात मिळतं. आणि मग एजंट सोबत सेट असलेल्या बँकाही कोणताही तपास न करता 8 ते 10 लाखांचं शिक्षण कर्ज झटपट मंजूर करून देतात. विद्यार्थी आणि पालक या गोंडस आश्वासनांना भुलून कर्ज घेतात, पण शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा मिळणारी नोकरी फक्त 20-25 हजार पगाराची असते, तेव्हा महिन्याला येणारा EMI त्यांना अक्षरशः गुदमरवतो. UGC आणि RBIच्या अहवालानुसार 2023 मध्ये MBA करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 48% विद्यार्थी कर्ज फेडण्यात अपयशी ठरले. म्हणजे MBA आता विद्यार्थ्यांसाठी नाही, तर बँकांसाठी आणि एज्युकेशन मार्केटिंग करणाऱ्यांसाठी फायदेशीर उद्योग बनलाय. यासोबत आज अनेक MBA कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट म्हणजे एक नाटक झालंय. विद्यार्थ्यांना जबरदस्तीने CV तयार करून टाका असा दबाव टाकला जातो, जेणेकरून कॉलेज प्लेसमेंट फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यासारखं दाखवू शकतं. प्लेसमेंट डेला कॉलेज 3-4 कंपन्यांना बोलावतो, पण त्यातली 2 खरं तर केवळ रिक्रुटमेंट एजन्सीज असतात आणि उरलेल्या काही फेक फर्म्स, ज्या केवळ कॉलेजच्या सोयीनुसार पॅकेजचा कागद देतात. काही कॉलेज तर इतके पुढे गेलेत की ते विद्यार्थ्यांना फेक कॉल लेटर्स देतात आणि कागदावर लिहिलेलं असतं 6 LPA, पण प्रत्यक्षात दिला जाणारा पगार असतो 12,000. उदाहरण द्यायचं झालं तर द हिंदूच्या रिपोर्ट्सनुसार 2021 मध्ये दिल्लीतील एका B स्कूलमध्ये तब्बल 40 विद्यार्थ्यांना खोटे ऑफर लेटर्स देण्यात आले होते आणि एकही कंपनी प्रत्यक्षात कॅम्पसवर आलीच नव्हती. म्हणजे आजकाल MBA करणं म्हणजे एखाद्या फास्ट फूड चेन सारखं झालंय. एकच नाव पण शेकडो शाखा. काही मोठ्या डीम युनिव्हर्सिटीज असतात आणि त्या भारतभर 30 ते 40 ठिकाणी आपली कॉलेज शाखा उघडतात. नाव मोठं वाटतं, पण शिक्षणाची गुणवत्ता फार कमी असते. कित्येक ठिकाणी शिक्षक फक्त कागदावर असतात, त्यांच्याकडे अनुभव नसतो. विद्यार्थ्यांना वाटतं की टॉप ब्रँडमधून शिक्षण मिळणार, पण प्रत्यक्षात तिथं ना नीट शिकवलं जातं, ना प्लेसमेंट मिळते.
आणि फी मात्र भरघोस घेतली जाते। AICTE ने 2023 मध्ये अशा 547 MBA कॉलेजेसवर कारवाई केली, कारण तिथे योग्य शिक्षक नव्हते, सुविधाही नव्हत्या। म्हणजे MBA ही आता शिक्षणापेक्षा पैसे कमवण्याची दुकानं झाली आहेत। पण मंडळी, खरं बघायला गेलं तर MBA फायदेशीर डिग्री असू शकते, पण तेव्हा जेव्हा ती योग्य कॉलेजमधून योग्य कारणासाठी आणि योग्य तयारीनिशी केली गेली तर। पण आजची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे। MBAचं शिक्षण म्हणजे ज्ञान मिळवण्याचा उद्देश न राहता एक मोठा बिझनेस मॉडेल बनलंय। कॉलेजेस, एजंट, बँका आणि मीडियाने मिळून MBA ला ग्लॅमरस प्रोडक्ट बनवलंय, जिथे मोठमोठ्या जाहिराती, खोटे आकडे आणि चमचमीत आयुष्याचं चित्र रंगवलं जातं। पण या सगळ्या मार्केटिंगच्या जाळात विद्यार्थ्याला अडकवून त्याचं भविष्य, पैसा आणि आत्मविश्वास यांच्यावर गदा आणली जाते। MBA फसवणुकीचं नव्हे तर संधीचं साधन असावं। पण आज ती डिग्री फक्त नावापुरती उरली नाही। तर मंडळी, MBA ही डिग्री वाईट नाही, पण ती कुठे, कशी आणि का करतोय हे ठरवलं तरच आयुष्य बदलू शकतं। फक्त जाहिरातींवर किंवा ब्रँड नेमवर किंवा लोकांच्या चमकदार पॅकेजवर भुलून निर्णय घेणं म्हणजे स्वतःच्या भविष्याशी धोका करण्यासारखं आहे। कारण कॉलेजेस, एजंट, बँका आणि मीडियाचं मिळून चाललेलं हे मार्केटिंगचं जाळं फार आकर्षक वाटतं, पण त्यामागचं वास्तव ओळखणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे, त्याच्यासोबत पालकांचं देखील। कारण डिग्री महत्त्वाची नाही, तर त्या डिग्री मागचं ज्ञान, कौशल्य आणि समज। तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी विश्वास भाईला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।